नमस्कार मित्रांनो, आपण आज MPSC विश्वातलं एक कटू सत्य जाणून घेणार आहोत. हे कटू सत्य तुम्हाला माहीत असणं खूप खूप गरजेचं आहे. या चक्रव्यूहामध्ये येण्याआधी हे सत्य तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की MPSC एक्झाम कशी असते, त्याचा पॅटर्न काय आहे, कोणत्या कोणत्या प्रकारच्या पोस्ट अवेलेबल आहेत आणि युजुअली किती टाईम लागतो एक अधिकारी बनण्यासाठी आणि सध्याची सिच्युएशन काय आहे. तर याबद्दल आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओ चालू करूया. त्याआधी हे माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग सुरू करूया. MPSC मेनली 2 टाईपच्या एक्झाम घेते. MPSC एक्झाम 2 प्रकारच्या असतात. मेन म्हणजे एक असते राजपत्रित आणि दुसरी असते अराजपत्रित परीक्षा. राजपत्रित परीक्षा का म्हटलं जातं, तर ही परीक्षा जेव्हा तुम्ही पास होता तेव्हा राज्यपालांच्या सहीनिशी तुम्हाला शिफारसपत्र भेटत असतं. त्यामुळे या परीक्षेला राजपत्रित परीक्षा असं म्हणतात. या परीक्षेमधून राज्य सरकारमध्ये उच्चतम पोस्ट ग्रेड एच्या पोस्ट तुम्हाला भेटत असतात. जसं की डेप्युटी कलेक्टर, DYSP, BDO, CEO अशा प्रकारच्या टोटल 15+ टाईपच्या पोस्ट असतात, ज्या की तुम्हाला तुमच्या मार्कनुसार आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला भेटत असतात. तर ही राजपत्रित परीक्षा जी आहे ती 2024 अगोदर MCQ टाईपमध्ये होत होती, परंतु आता 2025 पासून ही परीक्षा होणार आहे जस्ट लाईक UPSC एक्झाम. म्हणजे प्रिलिम्स तर MCQ टाईप होणार आहे, परंतु मेन्स ही तुम्हाला रिटर्न द्यावी लागणार आहे जस्ट लाईक UPSC एक्झाम. तर राजपत्रित परीक्षेमध्ये 2024च्या आधी कसं होतं की प्रिलिम्ससुद्धा MCQ टाईप होती आणि मेन्ससुद्धा MCQ टाईपच होती. परंतु आता 2025ला पॅटर्न कसा असणार आहे ते आपण बघूया. तर 2025ची प्रिलिम्स जी आहे त्यामध्ये 2 पेपर होणार. पेपर 1 CSATचा असतो, जो की क्वालिफाईंग असतो. त्याच्यामध्ये तो पेपर 200 मार्काचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 33% मार्क 66 मार्क्स 200 पैकी CSATमध्ये आले पाहिजे क्वालिफाय होण्यासाठी. तर पेपर 1 CSATचा असतो आणि पेपर 2 असतो तो GSचा जनरल स्टडीजचा, जो की 200 मार्काचा असतो पुन्हा. आणि या GSच्या पेपरवरती तुमचा कट ऑफ ठरत असतो प्रिलिम्सचा. तर प्रिलिम्स झाल्यानंतर मग तुम्हाला आता मेन्स होणार आहे. त्यावेळेस मेन्स ही UPSC टाईप होणार आहे. तर मेन्स देताना सगळ्यात पहिल्यांदा मेन्समध्ये पण 2 पेपर असतात सुरुवातीला, जे की क्वालिफाईंग टाईपचे असतात. एक असतो मराठी आणि दुसरा असतो एक इंग्लिशचा. मराठी पण 300 मार्काचा असतो आणि इंग्लिश सुद्धा 300 मार्काचा असतो. हे दोन्ही पेपर 600 मार्काचे असतात आणि दोन्ही पेपर हे क्वालिफाईंग टाईपचे असतात. म्हणजे हे पेपर तुम्हाला क्वालिफाय करावं लागतात आणि तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये 25% मार्क आले पाहिजे. म्हणजे सेपरेटली आले पाहिजे. मराठीमध्ये तुम्हाला 25% 300 पैकी आले पाहिजे आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला 25% 300 पैकी आले पाहिजे. जर तुम्हाला हे मार्क्स आले 25% मिनिमम 25%, तरच तुम्ही पुढच्या पेपरसाठी क्वालिफाय होता. म्हणजे जर तुम्हाला यामध्ये 25% मार्क्स जर नाही आले तर तुम्ही पुढच्या पेपरमध्ये टॉप जरी केलं तरी त्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे हे तुम्हाला क्वालिफाईंग पेपर क्वालिफाय करावं लागतात. मग त्याच्यानंतर तुमची मेन एक्झाम स्टार्ट होते. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एसे असतो, तो 250 मार्काचा एसे. त्याच्यानंतर 4 GSचे पेपर असतात, GS1, GS2, GS3 आणि GS4. हे प्रत्येक पेपर 250 मार्काचे असतात. अशा टोटल मिळून झाली तर 1000 मार्क. म्हणजे 1000 मार्काचे 4 GS झाले, एसे झाला 250 मार्काचा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनल सब्जेक्ट असतो. ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्हाला त्याच्यातून 2 पार्ट असतात. परत ऑप्शनलचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर, दोन्ही पेपर असतात 250 मार्काचे. असे 2 पेपर मिळून 500 मार्काचा तुमचा ऑप्शनल झाला. ऑप्शनल नंतर तुमचा सगळ्यात शेवटी होणार इंटरव्ह्यू, जो की असेल 275 मार्काचा. अशा प्रकारे टोटल जर आपण कॅल्क्युलेट केली तर 2025 मार्काचा टोटल तुमचा मेन्सचा पेपर असणार आहे, मेन्स प्लस इंटरव्ह्यू म्हणून. अशा प्रकारची ही एवढ्या मोठ्या मार्कांची परीक्षा आता 2025 पासून होणार आहे, जी की टोटली UPSCच्या धर्तीवरती होणार आहे. परंतु याच्यामध्ये थोडाफार पार्ट आता MPSCची परीक्षा असल्यामुळे जरा महाराष्ट्राशी रिलेटेड सुद्धा काही पार्ट असू शकणार आहे. आणि एकदम असं UPSC करणारे पोरं एकदम इकडे शिफ्ट होऊन एकदम म्हणजे न अभ्यास करता MPSC पण पास होतील असं काही नाही आहे, कारण की तुम्हाला इथं महाराष्ट्राच्या विषय संदर्भात अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे ही परीक्षा आता जरा अवघड झालेली आहे. आता सध्याची परिस्थिती पाहिली तर जवळपास 2.5 लाख पोरं राजपत्रित परीक्षा 2024 पर्यंत देत होते. दरवर्षी 2 ते 2.5 लाख पोरं देत असतात. परंतु आता सध्या ही परीक्षा 2025 पासून डायरेक्ट UPSCच्या धर्तीवर गेल्यामुळे आता यातला बराचसा क्राऊड हा अराजपत्रित परीक्षेकडे शिफ्ट होणार आहे. आता ही अराजपत्रित परीक्षेमध्ये नेमकं काय असतं, तर अराजपत्रित परीक्षेमध्ये मेनली 2 टाईपच्या परीक्षा असतात, ग्रुप बी आणि ग्रुप सी टाईप एक्झाम. म्हणजे ग्रुप बी साठी वेगळी आणि ग्रुप सी साठी वेगळी परीक्षा होत असते. आता ग्रुप बी मध्ये कोणत्या पोस्ट येतात, तर ग्रुप बीमध्ये PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार SRची पोस्ट आहे ग्रुप बीमध्ये. आणि ग्रुप सीमध्ये टॅक्स असिस्टंट, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट, क्लरिकल किंवा टायपिस्ट अशा प्रकारच्या पोस्ट असतात. ग्रुप सीमध्ये मोस्टली सगळ्यात जास्त पोस्ट या टायपिस्ट असतात, क्लरिकल पोस्ट असतात. परंतु हे ग्रुप सीमध्ये तुम्हाला जर टायपिस्ट क्लरिकलची पोस्ट जर मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हे मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट असं तुम्हाला एक टायपिंगचं सर्टिफिकेट असतं. ते सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. तर हे क्लरिकलच्या जॉबसाठी हे टायपिंग सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिशचं 40 वर्ड्स पर मिनिट. अशा प्रकारे मग ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झाम असतात. याच्यामध्ये प्रिलिम्स तर अशी 100 मार्काची असते, याच्यामध्ये CSAT नसतो. प्रिलिम्स 100 मार्काची असते. त्याच्या प्रिलिम्समध्ये त्याचा कट ऑफ जर क्लिअर केला तर तुम्हाला मेन्स द्यायला भेटते. मेन्समध्ये 2 पेपर असतात. एक असतो मराठी इंग्लिशचा पेपर 1, जो की 200 मार्काचा असतो आणि GSचा पेपर असतो तो पण 200 मार्काचा असतो. आणि या 400 मार्कापैकी शेवटी तुमचा रिझल्ट लागतो आणि तुम्हाला मार्कानुसार पोस्ट भेटत असते. तर अशा प्रकारे राजपत्रित परीक्षा MPSC कंडक्ट करत असते. सध्या सिच्युएशन काय झाली आहे 2025 मध्ये, की आता राजपत्रित परीक्षा देणारे सुरुवातीला कसं 2024 पर्यंत राजपत्रित आणि अराजपत्रित परीक्षा देणारे क्राऊड हा ऑलमोस्ट सिमिलर होता. 90% क्राऊड हा राजपत्रितचाच अराजपत्रित परीक्षा सुद्धा देत होता. परंतु आता 2025 पासून असा सीन झाला आहे की राजपत्रित परीक्षा देणारे आता पोरं कमी होणार आहेत, कारण की आता पूर्ण UPSCच्या धर्तीवर गेली तर तुम्हाला ऑप्शनलचा पण अभ्यास करायला लागणार आहे. त्यामुळे बरेचसे पोरं जवळपास 80% पोरं हे राजपत्रितमधून अराजपत्रितकडे शिफ्ट होणार आहेत. म्हणजे अराजपत्रितमध्ये आता इतकी कॉम्पिटिशन होणार आहे की म्हणजे नेक्स्ट लेवल कॉम्पिटिशन असणार आहे. त्यामुळे याचा कट ऑफ पण जास्त जाणार आहे. आता सध्याची करंट सिच्युएशन कशी आहे की जवळपास ही एक्झाम आता अराजपत्रित परीक्षा 2025 जवळपास 2 ते 2.5 लाख पोरं फॉर्म भरणार आहेत. त्याचा म्हणजे पेपर देणार आहेत. 2 लाख पोरं तरी याचे पेपर देणार आहेत. आणि ह्या 2 लाखांपैकी जवळपास 8,000 पोरं प्रिलिम्स क्लिअर करून मेन्ससाठी क्वालिफाय होतात. आणि ह्या 8,000 मेन्स देणाऱ्या पोरांमधून जवळपास जागेनुसार 1000 पोरांपर्यंत हे 1500 ते 1000 पोरं हे अधिकारी बनतात किंवा त्यांना जॉब मिळतो. आणि ह्यातले जवळपास सपोज जर आपण समजलं की 2 लाख पोरांनी एक्झाम दिली तर त्यातले 1,99,000 पोरं वापस पुन्हा इथेच असतात, जे की पुन्हा पुढच्या वर्षी तयारी करतात. म्हणजे असं बॅकलॉग असणारे पोरं जवळपास 2 ते 3 वर्ष बॅकलॉग असणारे पोरं इथं सध्या पेठेमध्ये आहेत.
पुण्यामध्ये पेठेमध्ये सदाशिव पेठेत आहेत, जे की 2-3 वर्षापासून कंटिन्युअसली एक्झामची प्रिपरेशन करत आहेत. आता हे एवढे खतरनाक पोरं असतात, हे 2-3 वर्ष मेन्स देऊन इथे असलेले पोरं असतात, म्हणजे यांचा अभ्यास जवळपास 80% झालेला असतो. यांना मराठी इंग्लिशचे पुस्तकं मोरा वाळंबे सुद्धा पाठ असतं. असे खतरनाक पोरं सध्या इथं पेठेमध्ये आहेत, अवेलेबल आहेत, जे की लायब्ररीमध्ये 10 तास अभ्यास करत असतात कंटिन्युअसली. आता असा क्राऊड जर इथं पेठेमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असेल तर मग तुम्ही विचार करू शकता की कॉम्पिटिशन कुठल्या लेवलला असणार आहे. ह्याच्यातले काही मुलं तर असे आहेत की जे 5-5 वर्षापर्यंत इथंच कंटिन्युअसली असतात, अभ्यास करत असतात, कंटिन्युअसली ते मेहनत करत असतात. आता हे पोरं जाणार कुठं? ते इथल्याच कॉम्पिटिशनमध्ये वर्षानुवर्ष असेच पेपर देत असतात, तर त्यांच्याकडे प्रचंड एक्सपिरियन्स आलेला असतो. आता जर ह्याच्यामध्ये ह्या दलदलीमध्ये जर कुठला नवीन मुलगा जर एंटर झाला तर त्याच्यासमोरच्या काय काय चॅलेंजेस असतात. तर त्याला सगळ्यात पहिले तो इथे आल्यानंतर त्याला सिलेबस बघणं. सिलेबस पण एवढं काही इझी नाही. सिलेबसमध्ये प्रिलिम्सची तुम्हाला तयारी करायची असेल सुरुवातीला तर हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, मॅथ्स आणि करंट हे तुम्हाला प्रिलिम्ससाठी एवढा अभ्यास करायला लागतो, एवढ्या विषयाचा अभ्यास करायला लागतो. आणि मेन्ससाठी याच्यामध्ये ॲड होतो मराठी आणि इंग्लिशचे सब्जेक्ट. तर मग एवढा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 1.5 वर्ष तरी इथं प्रॉपर थरो अभ्यास करायला लागतो. जेव्हा तुम्ही इथं प्रॉपरली 1.5 वर्ष थरो अभ्यास करता तेव्हा कुठं तुम्हाला सिलेबस समजायला लागतो की आता हे सब्जेक्टमध्ये आपल्याला हे वाचायचं आहे, एवढे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे, अशी तुम्हाला आयडिया यायला लागते. तर सुरुवातीच्या 1.5 वर्ष तुमच्या अभ्यासासाठी गेले समजायचा. जेव्हा नवीन मुलगा तेव्हा त्याचे 1.5 वर्ष हे अभ्यास पॅटर्न समजण्यामध्ये सगळं जातं. आता जर तुम्ही इकडे येऊ इच्छित असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतः इंट्रोस्पेक्ट करायचं की आपल्याला सायन्स अँड टेक, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट येतात का? हे 3 सब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहेत. हे 3 सब्जेक्टमध्ये जर तुम्ही वीक असाल आणि तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जर जास्त वेळ लागणार असेल तर मग खूपच अवघड आहे. त्यामुळे हे 3 सब्जेक्ट जर तुमचे वीक असतील तर मग तुम्ही इकडं न आलेलंच बरं असं मी म्हणेल, कारण की खूपच अवघड अशी इकडे कॉम्पिटिशन झालेली आहे. त्यामुळे जर तुमचं सायन्स, इंग्लिश आणि मॅथ्स यामध्ये जर हातखंडा असेल तरच तुम्ही इकडे या, नाहीतर खूप अवघड अशी परिस्थिती इकडे आहे. तर तुम्हाला नवीन आल्यानंतर तुम्हाला थरो एक 1-1.5 वर्ष तुम्हाला थरो इथं लागणार आहे सिलेबस समजून घेण्यासाठी. आता एक्झामची ॲक्च्युअल सायकल 1.5 वर्षापर्यंत चालते. तुम्हाला इकडं परिस्थिती एवढी भयानक आहे. एक तर इथं एक्झाम जी होत असते ती एक्झाम कधी पोस्टपोन होते, कधी डिले होऊन जाते, कधी इकडे तुम्हाला एक्झाम प्रिलिम्स झाल्यानंतर आन्सर की 2-2 आन्सर की लागतात. त्यातली पहिली आन्सर की 3-4 दिवस होते, परंतु दुसरी आन्सर की यायला खूप वेळ लागतो, ती पण डिले होते. कधी इकडं तुम्हाला तुमची एक्झाम कधी कोर्ट केसेसमध्ये अटकते. कोणी पण केस टाकून देतं कोर्टामध्ये, मग अटकून जाते केस, त्याचे रिझल्ट लागत नाहीत, रिझल्ट डिले होऊन जातात. आणि कधी जर रिझल्ट लागलाच एक्झामचा तर त्याच्या ऑफर लेटर येण्यामध्ये पण कधी डिले होतो. म्हणजे हे एकदम अशी अनप्रिडिक्टेबल अशी एक्झाम आहे आणि याच्यामध्ये म्हणजे खूपच असं वेळ लागतो, पटकन होण्यासारखी अशी गोष्ट नाही आहे. त्यामुळे याच्यात वेळ लागणार हे नक्कीच. आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊ की एक एक्झाम 2025ची एक्झाम आहे, जी की आता होणार आहे 9 नोव्हेंबरला. 9 नोव्हेंबरला आता सपोज आपण गृहीत धरूया की प्रिलिम्स झाली, तर ह्या प्रिलिम्स एक्झामला पूर्ण म्हणजे प्री होऊन मेन्स होऊन त्याचा रिझल्ट लागण्यापर्यंत जवळपास 1 ते 1.5 वर्ष आपल्याला इथे एका सायकलला द्यावे लागते. तर 2025ची जर एक्झाम द्यायला गेला आपण नोव्हेंबरमध्ये तर जवळपास आपल्याला पुढच्या वर्षीचा 2026चा नोव्हेंबरच्या नंतर 26 नोव्हेंबर जाऊन पुन्हा मार्च एप्रिलपर्यंत आपला वेळ जाऊ शकतो. त्यामुळे ही एक्झाम अशी खूप असं वेळ खाऊ आहे. याच्यामध्ये तुम्ही पटकन आलात आणि तुम्हाला पोस्ट भेटली, तुम्ही अधिकारी झालात असं होणार नाही. खूपच अशी क्लिष्ट अशी प्रोसिजर आहे. सपोज तुम्ही आता नोव्हेंबरची एक्झाम जर दिली, प्रिलिम्स जर दिली, तर त्याची आन्सर की येण्यासाठी पहिली आन्सर की लागते. पहिली आन्सर की येण्यासाठी 2-3 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ दिलेला असतो. आता MPSCची परीक्षा घेते त्याच्यामध्ये फर्स्ट आन्सर की नंतर अनेक प्रश्नांची उत्तर चुकीचे दिलेले असतात. मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून तुम्हाला ते ऑब्जेक्शन घ्यायला लागतं. तुम्हाला प्रूफ द्यायला लागतं की तुम्ही कसे बरोबर आहे, तुमचा क्वेश्चन कसा बरोबर आहे, उत्तर काय आहे, कुठल्या पुस्तकात काय. अनेकदा असं होतं की अनेक पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळे उत्तर दिलेले असतात. त्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला वेळ दिला असतो. मग फर्स्ट आन्सर की नंतर सेकंड आन्सर की लागते. सेकंड आन्सर की लागण्यासाठी पुन्हा 2-2.5-3 महिने लागतात. मग त्याच्यानंतर 2-2.5-3 महिने गेल्यानंतर एका महिन्याने त्याचा रिझल्ट लागतो. मग प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमची मेन्स एक्झाम होते. प्रिलिम्स आणि मेन्सच्या रिझल्टच्यामध्ये जवळपास 3-4 महिन्याचा 4 ते 5 महिन्याचा फरक असतो. परंतु जर प्रिलिम्सच्या सेकंड आन्सर की यायलाच तुम्हाला 2-2.5 महिने जातात मधले. त्याच्यामुळे जर तुम्ही काठावर जर असाल तर तुमचा बराचसा वेळ हा विचार करण्यात जातो की माझी प्रिलिम्स क्लिअर होईल की नाही होईल. त्यामुळे जर तुम्ही काठावर असाल तर हे खूप डिफिकल्ट आहे की तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स क्लिअर करून मेन्सपर्यंत जाऊन तुम्ही अधिकारी बनाल. त्यामुळे तुम्हाला जर लीड हवी असेल पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला प्रिलिम्समध्ये 10 मार्काची तरी लीड घेऊनच पुढे राहायला लागणार आहे. कारण की मग डायलेमामध्ये माणसं गेले ना तर मग खूप अवघड आहे. कारण की प्री आणि मेन्समध्ये कमी वेळ असतो आणि अर्धा वेळ तर रिझल्टच नाही लागत. पुन्हा मग रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही फॉर्च्युनेटली पास झाले तर मग पुढे तुम्हाला 1 ते 1.5 महिनाच भेटतो मेन्सचा अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला मेन्सचा अभ्यास सुरुवातीपासूनच ठेवायला लागतो. मराठी इंग्लिश तुम्हाला पहिल्यापासून अभ्यास करायला लागतो, जेणेकरून जर तुम्ही काठावर असताना पास झाले प्रिलिम्स तर मग मेन्स पण क्लिअर करू शकाल. त्यामुळे आता आपण 25च्या एक्झामबद्दल बघत होतो. तर आता नोव्हेंबरमध्ये एक्झाम झाली तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या नंतर एप्रिल मे तुमची मेन्सची एक्झाम होईल. मेन्सच्या एक्झाममध्ये पण पुन्हा तेच पहिली आन्सर की लागते 3-4 दिवसामध्ये, पण त्याच्यानंतर लगेच मग ऑब्जेक्शन घ्यायला वेळ दिला जातो. मग त्याच्यानंतर सेकंड आन्सर की लागणार पुन्हा 3-4 महिन्यानंतर, 2-3 महिन्यानंतर, पुन्हा मग त्याच्या 1 महिन्यानंतर रिझल्ट लागणार. अशा प्रकारे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै असं म्हणजे पुढचे 4-5 महिने तर ह्याच्यामध्ये जातील आणि त्याच्यानंतर 6व्या महिन्यामध्ये तुमचा मेन्सच्या एक्झामच्या 6व्या महिन्याला रिझल्ट लागेल. मग असं रिझल्ट लागल्याच्या नंतर मग तुम्हाला 4-5-6 महिन्यानंतर जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला ऑफर लेटर भेटतं. अशा प्रकारची ही जी सायकल आहे खूप किचकट आहे आणि त्याला जवळपास 1 ते 1.5 वर्ष ही सायकल कंप्लीट करण्यासाठी लागतो. त्यामुळे आपण सुरुवातीला कसं एकदम फॉर्ममध्ये येतो की आता जातो आणि 1 वर्षात एक्झाम क्लिअर करून येतो, अधिकारी होतो असं तसं, तर हे इतकं पॉसिबल नाही आहे. आणि हे एक सायकल कंप्लीट करायला तुम्हाला 1.5 वर्ष लागतं, तर तुम्ही 1 वर्षामध्ये कशी एक्झाम काढणार आणि अधिकारी बनणार. त्यामुळे हे प्रॅक्टिकल व्ह्यू तुम्हाला भेटला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला सगळी माहिती सांगत आहे. तर आता सध्या परिस्थिती कशी आहे की तुम्ही जर या MPSCच्या विश्वात जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ॲटलिस्ट 3 वर्षाचा प्लॅन करूनच तुम्ही यायला पाहिजे. जर तुमच्याकडे 3 वर्ष असतील, 3 वर्ष तुम्ही प्रॉपरली ह्या एक्झामसाठी देऊ इच्छित असाल आणि तुमच्याकडे फायनान्शियली तुम्ही एवढे हे असाल की 3 वर्ष तुम्ही न विचार करता पूर्णपणे झोकून देऊन अभ्यास करू शकत असाल तर तुम्ही ह्या क्षेत्रात यायला पाहिजे. जर तुम्ही
3 वर्ष जर देऊ शकत नसाल एक्झामला तर तुम्ही इकडे न आलेलंच बरं, कारण की तुम्ही मग इथं 2 वर्ष येणार आणि बघा अर्ध्यामध्ये सोडून जाणार, त्याला काही अर्थ राहत नाही. आयडियली जर तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची असेल तर यू शुड स्टार्ट फ्रॉम युअर फायनल इयर ओनली. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल तेव्हापासूनच तुम्ही ह्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे आयडियली. आणि जेव्हा मग तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट कराल तर मग त्याच्यानंतर तुम्हाला थोडाफार बेस असेल, तुम्हाला थोडीफार माहिती असेल आणि नंतर तुम्हाला ते थोडं इझी जाईल. पण जर ग्रॅज्युएशन नंतर जर आपण डायरेक्ट आलो एमपीएससी करायला आणि शून्यापासून जर आपण सुरुवात करत असेल तर मग थोडं अवघड जातं आणि सुरुवातीला एक्झाम पॅटर्न कळायलाच तुम्हाला जवळपास 1.5 वर्ष लागतो. पुन्हा मग आपल्या चुका वगैरे दुरुस्त करायला अजून 1.5 वर्ष. अशा परीक्षेचा पूर्ण एक सायकल 2 सायकल कंप्लीट झाली की 3 वर्ष कसे निघून जातात हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे इकडे आल्याच्या नंतर जर तुम्ही शून्यापासून सुरुवात केली तर मग थोडं कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट जाणार आहे. इथं आल्याच्यानंतर तुम्ही 1.5 वर्ष तुम्हाला थरो 10 तास पर डे म्हणजे दिवसात 10 तास तुम्ही दिले पाहिजे. जवळपास 1 ते 1.5 वर्ष तुम्ही असं जर दिलं तर थरो तुमचा अभ्यास होऊ शकतो, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीचा. तर 1.5 वर्ष तुम्ही इथे कम्फर्ट झोनमध्ये न जाता एकदम थरो अभ्यास केला पाहिजे. आणि इकडं ह्या चक्रव्यूहामध्ये जर तुम्ही आले, या एमपीएससीच्या चक्रव्यूहामध्ये तुम्ही आले तर इथून निघणं खूपच अवघड आहे. त्याच्यामुळे तुम्ही येतानाच एंट्री करतानाच तुमचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असायला पाहिजे. तर जर तुम्ही इकडं आलात तर इथे आल्याच्यानंतर इथलं एन्व्हायरमेंट खूपच जास्त अनसर्टन टाईपचं आहे. म्हणजे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास तर करावाच लागणार आहे, शिवाय अनेक गोष्टींना इथे सामोरं जावं लागणार आहे. तुम्हाला अँझायटी, डिप्रेशन आणि अशा अनेक प्रकारचे गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. इथं डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं तुमचं योग्य कॉन्सन्ट्रेशन देऊन फोकस करून 1-1.5 वर्ष पहिलं तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कारण की फ्रेश जेव्हा तुम्ही तेव्हा 1.5 वर्ष तुमचा चांगला अभ्यास होतो. पण त्याच्यानंतर मग तुम्हाला थोडीशी मरगळ यायला लागते, थोडंसं म्हणजे बोर व्हायला लागते की आता पुन्हा तेच वाचायचं, ते पण मग अवघड होतं थोडं. त्याच्यामुळे सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्ही 100% देऊन 1-1.5 वर्ष चांगला अभ्यास केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुमचं फ्रेंड सर्कल जे आहे ते फ्रेंड सर्कल तुमचं जरा कमी ठेवायला पाहिजे, कारण की डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात. जेवढे फ्रेंड सर्कल जास्त असतात तेवढे डिस्ट्रॅक्शन्स जास्त असतात. त्यामुळे फ्रेंड सर्कल एवढं 2 ते 3 वर्षात फ्रेंड सर्कल कमी ठेवायचं. चांगले फ्रेंड्स ठेवायचे 2-3 जे की आपल्यासारखे हुशार असतील किंवा आपल्यापेक्षा जास्त हुशार असतील, जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल. असे फ्रेंड्स आपण शोधून त्यांना जरा सर्कल कमी ठेवलं पाहिजे. 2-3 जण तरी असले तरी इनफ होतं. डेडिकेटली 1 ते 1.5 वर्ष तुम्ही सुरुवातीला अभ्यास केला पाहिजे. 10 hours पर डे रीडिंगमध्ये तुम्ही रीडिंग लावूनच अभ्यास केला पाहिजे, कारण घरी अभ्यास होत नाही. रीडिंगमध्ये जाऊनच तुम्ही अभ्यास केला पाहिजे सुरुवातीला 1 ते 1.5 वर्ष तरी. आणि इकडे ह्या चक्रव्यूहामध्ये यायच्या अगोदर तुमचा प्लॅन बी रेडी असलाच बोलतो मी, कारण की इकडे अनसर्टनिटी खूप जास्त आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे प्लॅन बी असतो तेव्हा तुम्हाला एवढं काही जास्त अवघड जात नाही. त्यामुळे प्लॅन बी जर असेल तर तो प्लॅन बी घेऊनच आपण इथं ह्या विश्वामध्ये यायला पाहिजे. आता इथं आल्याच्यानंतर आपल्याला एक लक फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत लक फॅक्टर चालत नाही तोपर्यंत इकडे आपलं सक्सेसफुल होणं खूप अवघड आहे. आपण म्हणतो की हार्डवर्क खूप महत्त्वाचं, हार्डवर्क केलं पाहिजे. हार्डवर्क सोबतच लक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. मी असे अनेक जण पाहिले जे 0.25 ने जात, 0.25 मार्कांना त्यांची पोस्ट गेलेली आहे. 0.25, 0.50, कोणी 1 मार्क 2 मार्क अशा 1-2 मार्कांनी पॉईंटने जाणाऱ्या पोरांचं हाल कसे होतं ते त्यांनाच माहिती असतं. त्यामुळे ह्या एक्झाममध्ये लक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लक फॅक्टर पण असलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्लॅन बी असल्याशिवाय ह्या विश्वामध्ये यायलाच नाही पाहिजे. त्यामुळे प्लॅन बी रेडी ठेवा आणि तुम्ही हार्डवर्क तर करणार, त्याच्यात काही हे नाही आहे, डाऊट नाही आहे. त्यामुळे लक पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जर या एक्झामचं जर पाहिलं तर अमाऊंट ऑफ सीट्स दरवर्षी खूप कमी येतात. आणि इकडे कॉम्पिटिशन आता सध्या 2025 मध्ये तर कॉम्पिटिशन खूपच भयानक झाले, कारण की 2024 मध्ये जर आपण कट ऑफ बघितला तर हायस्ट कट ऑफ आतापर्यंतचा गेलेला आहे प्रिलिम्ससाठी. आणि दोन्ही एक्झाममध्ये राजपत्रितमध्ये पण आणि अराजपत्रितमध्ये पण जवळपास इकडे 100 पैकी 62.50 पर्यंत इकडे गेलेला आहे अराजपत्रित. आणि राजपत्रितमध्ये 200 मार्कापैकी होतं तर 117.50ला काहीतरी कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळे इकडं अशामध्ये मागच्या 1-2 वर्षामध्ये खूपच जास्त कॉम्पिटिशन वाढली आहे. कोविडच्या नंतर 2021च्या नंतर तर खतरनाकच कॉम्पिटिशन झालेली आहे. त्यामुळे हा सगळा विचार करूनच आपण इकडे यायला पाहिजे. नंबर ऑफ सीट्स पण खूप कमी असतात, जवळपास 1000-1500 जागा पण दोन्ही एक्झामचे मिळून असतात. आणि एक्झाम देणारे 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख असे पोरं असतात. त्याच्यामुळे इथं ह्या पोरांमधले बहुतेक 90% पोरं इथं जातात. म्हणजे पहिल्या 2-3 वर्ष तर हे पोरं इथं एक्झामचा अभ्यास करत असतात. त्यामुळे जर दरवर्षाचं जर आपण 2-2 लाख पोरं जर धरले तर जवळपास 3 वर्षात 5-5.5 लाख पोरं तर तेच राहतात, जे की एक्झामचा अभ्यास करतात दिवस रात्र आणि खूप मेहनत करतात. असे पोरं ऑलरेडी इथं प्रेझेंट आहेत, जे की 3-4-4, 5-5 वर्ष पण इथं घसत आहेत आणि त्याच्यानंतर पण ते इथं डेली मेहनत करतात. अशा पोरं ऑलरेडी इथं असल्यामुळे हेच पोरं वापस एक्झाम देत असतात. आणि नवीन जर मुलगा इथे आला अभ्यास करायला तर त्याला इथल्या पोरांसोबत कॉम्पीट करणं जर अवघड जाणार आहे, यात काही वादच नाही आहे. त्यामुळे आपण एकदम फॉर्ममध्ये येऊन जातो, आता एका वर्षात एक्झाम क्लिअर करतो, अधिकारी बनून वापस येतो. हे सगळं म्हणजे फक्त बोलण्यासाठी बरं वाटतं, पण रिॲलिटीमध्ये इथं आल्याच्यानंतरच रिॲलिटी कळते. आता मी तुम्हाला आतापर्यंत जेवढं हे सगळं समजून सांगितलं, एवढं सगळं कळण्यासाठी सुद्धा आता याच्यामध्ये अनेक पोरं अशी आहेत की इथं येऊन 1.5-2 वर्ष घातल्याच्या नंतर सुद्धा त्यांना कळत नाही की आता आपण कुठे आहे. ही सगळी एवढी माहिती आहे ती 2 वर्ष इथं अभ्यास करणाऱ्या पोरांना इथं आल्याच्या नंतरच ती कळते. ही हा सर्व टाईम तुमचा वेस्ट होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला रिॲलिटी कळायला पाहिजे की ही एक्झाम कशी आहे. एक रील बघून किंवा 4 जणांचं ऐकून आला एमपीएससी करायला किंवा जॉब भेटत नाही आहे, ग्रॅज्युएशन झालं की जाऊ आता एमपीएससी करायला आणि करू काहीतरी होऊन जाईल असं जर ॲटिट्यूड असेल तर इकडे न आलेलंच बरं. कारण की इथं ऑलरेडी एवढा क्राऊड झालेला आहे आणि कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की तुम्ही इथं येऊन तुमचे 2-4 वर्ष आयुष्याचे एवढे महत्त्वाचे वर्ष तुम्ही इथं येऊन वाया घालवाल फक्त आणि याच्यातून आउटपुट काही मिळणार नाही. त्यामुळे हा सगळा विचार करूनच या तुम्ही आणि थोडा विचार करून तुमचा टाईम वेस्ट करा आणि या चक्रव्यूहामध्ये तुम्ही या. कारण की हे चक्रव्यूह असं आहे की तुम्ही इथे आलात तर इथून वापस जाणं खूप जास्त अवघड होऊन जातं. अभिमन्यूला ज्याप्रमाणे चक्रव्यूहात घुसायचं माहित होतं परंतु तो निघू शकला नाही, त्याप्रमाणे तुम्ही जर इथं आलात आणि जर तुम्ही इथून निघू शकला नाही तर तुम्ही तुमच्या जीवनाचे खूप महत्त्वाचे 3-4 वर्ष वाया जातात आणि वाया गेलेला वेळ आपण वापस आणू शकत नाही. त्यामुळे खूप विचार करूनच तुम्ही ह्या क्षेत्रात यायला पाहिजे. तेच मी तर म्हणलं, वन्स यू कम हिअर इट इज रिअली हार्ड टू एक्झिट. आणि इथं आल्याच्यानंतर मग तुम्हाला आयडियली 3 वर्षामध्ये तर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल, एकदम तुम्ही फोकस करून जर स्टडी केला असेल तर 3-4 वर्ष तुम्हाला एखादी पोस्ट भेटू शकते. आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही इथं 5 वर्षापर्यंत तुमचे देऊ शकतात. जर तुम्हाला खरंच वाटत आहे की मी माझी मेहनत करत आहे 100% आणि कुठेतरी लक फॅक्टर कमी पडत आहे तर तुम्ही 5 वर्षापर्यंत पण इथं मेहनत करू शकता आणि 5 वर्षानंतर पण तुम्हाला पोस्ट मिळायचे चान्सेस खूप जास्त होऊन जातात. त्यामुळे आयडियली तर तुम्ही 3-4 वर्ष मेहनत केली तर तुम्हाला पोस्ट भेटून जाते, परंतु 5 वर्षापर्यंत जर तुमच्याकडे वेळ असेल तर 5 वर्षापर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा सगळा विचार करूनच इकडे यायला पाहिजे.
यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता. हे माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि इथून पुढं मी असे इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवणारच आहे. आता मी विचार करते की सब्जेक्टशी रिलेटेड सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. तर आय एम हिअर टू हेल्प यू गाईज टू मेक युअर जर्नी ब्युटिफुल. तर हे नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.